नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणा प्रांती राजपूर तालुक्यात इटया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे त्यांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्यास गावी त्यांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्यांसी. एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले. ते नवले एक वर्तले एक चित्ते देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणे पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज नाही झाले. निघाले माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मीत मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला त्यांसी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो आमच्या सांगती. आम्ही पाहुनिया स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणे समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाहती न लवती त्यांसी. तेव्हा समर्थ त्यांसी शिव राम मारुती ऐसी. नाम दिदले त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले. पंडित राम म्हटले गजानन शिव नाम दिदले. मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळी बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ. तेव्हा त्यांच्या आनंदात ते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला. तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतितोयता गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्रोपदेशन केले पाहून त्यांते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे स्वामी चरणादृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता त्यांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची. चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गाने चांदीच्या पादुका करून अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी. माता ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवीस भक्त सखा
दिदला नाही कोणा ते. हरिभाऊ एक दिवसी समर्था सान्निध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांची ठेविल्या. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार दे सोडून. मग छाटी कफनी झोळी समर्थ त्यांशी दिदली, ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी, म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज जन भजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनी. सद्गुरूने मस्की हस्त ठेविती झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सूत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उद्देश होता तत्काळ गेली बहुव्यथा, उपरीत झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरुजनी असती नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्ती सव निश्चिती ढोंग माजविती बहुत. त्यांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे, सत्य नान काही न कळे मन न चळे प्रपंची. त्यांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू, बहुसागर पैल तीर उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा, नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता, घेत गुरु बडवुनी. म्हणून जोडून या कर लुटविता तुम्ही संसार, हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवर अभ्रून दिवस काढले आपण, परी आता अवलक्षण आपण काय आठवले. हसतील सकळ जन धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवी आपणासी बुद्धी सुचली ही कैशी, त्यागुण या संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन सेवावे उन्नत पार्थ. आपल्या वडिलांची थोरवी म्हणा माझी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊनी वसाला जरी वनी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिले असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तुम्ही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त, माझे न होय सदाही. आता जरी आपण संसार टाकेला लुटून, हे केले महत पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे, अशी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होत असे. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसे तियेसी उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेसी. परी तारेच्या चित्तात षडरूप होते जागत, जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीने त्यांनी तिजला झोडपुणे आपणाधीन केलेसे. त्या योगी सद्विचार तियेसी न सुचे अनुमात्र, धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षडविकार त्यागुणी रमला जो स्वामीचरणी, दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. ती स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तीही लुटविले समग्र, तिये दिले वस्त्र शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा ते दिले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझे स्थापिल्या. कामठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला, असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझे राहिले. धन्य धन्य ते स्वामीसूत गुरुवाज्ञेने झाले विरक्त, परिजन त्या ते निंदित नाना दोष देऊनी. पूर्वजन्म तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले बहुदुःख. इति श्री स्वामीचरित्रामृत नाना प्राकृत कथा समत सदा भाविक परिसोत षोडशाध्याय गूढहा. श्री स्वामीचरण परमस्तु श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.